सरस्वत्यै नमः। सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणो वासरमणिविभतमसां राशिं नाशयतु विघ्नान्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुचरणारविन्दाभ्यो नमः। हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम हरि जय जय राम। हरि जय जय राम राम हरि जय जय राम राम Hare
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
प्रणवार्थाय शुद्धज्ञानैकमूर्तये निर्मलाय प्रशान्ताय दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां विषये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सर्वांनी म्हणावं पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पांडुरंग हरी वासुदेव हरी पंढरीनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पितृपक्षातल्या महोत्सवाच्या निमित्तानं आजचं हे दुसरं कीर्तन आहे। श्रीपाद श्री वल्लभ पेजवरती जी आता दत्त मंडळी भक्त मंडळी जी उपस्थित आहे त्या सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। तसंच आजचा हा झालेला लाईव्ह जो कीर्तनाचा विषय आहे तो उद्या YouTube वरती जी मंडळी बघतील त्या सर्व दत्त भक्तांना सर्व गुरु भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार। नाथ माऊली आपल्या चरणामध्ये सांगताय वाचे गाता दत्त 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 करी गुणातीत दत्त नामाचा सोहळा धाक पडे कळिकाळा दत्त नामे वाजे टाळी महादोषांची होते होळी एका जनार्दनी दत्त दत्त तेथे सदोदित अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। काल आपण या निरूपणाच्या पदावर बोलायला सुरुवात केली होती आणि बोलताना मी असं काल म्हणालो होतो की सगळ्यांनी सर्व संतांनी उपदेश केला तो आपल्या वाचेला। याचं कारण असं काल बोलता बोलता मी असं म्हणालो की भगवंतानी आम्हाला हे जे हृदय सर्व शरीर दिलेलं आहे त्या शरीरामध्ये असलेले इतर जे सगळे इंद्रिय आहेत या सगळ्या इंद्रियांचं काम फक्त एकदाच होतं म्हणजे एकच काम होतं। उदाहरणार्थ एखादं पातेलं घेऊन जाऊन सांगितलं तर पातेलच घेऊन जाऊ तो। एखादी अंथरुणाची घडी घाल म्हटलं तर पांघरुणाची तेवढीच घडी घातली जाते। डोळ्यांना बघा म्हटलं की तेवढं फक्त समोर आहे तेवढंच बघितलं जातं। कानाला जेवढं ऐकू येतं तेवढंच ऐकलं जातं। पण एकच इंद्रिय असं भगवंताच्या कृपेनं आहे जी वाचा। त्या वाचेमध्ये दोन कामं एका वेळी होतात फक्त एकच जागाती। म्हणजे काल मी सांगितल्यामुळं क्रिया झाली की अभिप्राय लगेच ताबडतोब वाचेमध्ये म्हणजे तोंडामध्ये एखादी पदार्थ घेतला वा असा जी प्रतिक्रिया असते ती त्यानंतर लगेच असते। हे वाचेचं काम आहे। म्हणून या वाचेच्या माध्यमातून आम्हाला आणि त्याचा संदर्भ देत असताना नाथ महाराज असं म्हणाले नुसतं वाचे नाम घ्या असं म्हणाले नाहीत, वाचे गाता दत्त दत्त असं म्हटलं। गायचंय भगवंताचं नाम गायचंय सतत गायचंय। आणि ही गाणं याचा अर्थ सगळ्यांनी तंबोरा तबला पेटी घेऊन गायचं असं नाहीये। गाण्याचा अर्थ असा आहे की भगवंताचं गुणगान आनंदानं प्रेमभरानं अंतःकरणापासून म्हणणं मुखानी ते एक प्रकारचं गायन आहे। म्हणून आपल्याला या वाचेला तुकाराम महाराजांनी सुद्धा घेई घेई वाचे माझे वाचे गोड नाम विठो वाचे असं का सांगितलं? समर्थानी प्रभातेमनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आदी वदावा म्हणावा असं म्हटलंय। म्हणजे ते वाचेचंच काम आहे। म्हणजे प्रत्येकाने बोध केलाय तो वाचेला। उद्देश हाच आहे की त्या मुखातून भगवंताचं अखंड गुणगान व्हावं ही संकल्पना आहे।
मुखाने भगवंताचं नाम गायलं गेलं पाहिजे. वाचे गाता दत्त दत्त. मग अशा पद्धतीनं जर नाम आपण गायलं तर काय होतं? दत्त करी गुणातीत, स्वतः त्रिगुणात्मक आहे. उत्पत्ती स्थिती लय सत्व रज तम या तिन्ही गुणांनी युक्त असलेले भगवान दत्तात्रय आपल्या नामधारकाला मात्र गुणातीत अवस्था प्राप्त करून देतात. म्हणजे या मायेपासून त्याला लांब ठेवतात. मायेचा स्पर्श होऊ देत नाही. गुणातीत अवस्था अर्थात जो सतत भगवंताचं नाम घेतो गातो त्याला. असं आहे भगवंताचं स्वरूप जे आहे ते विराट आहे. भगवंताची जागा अशी एक आहे का मला सांगा? भगवंताची व्याप्ती चराचरामध्ये तो व्याप्त आहे. नृसिंह अवतारामध्ये सुद्धा आपण जन्माच्या वेळेला पाहिलेलं आहे की जेव्हा विचारलं तुझा नारायण खांबात आहे का, तेव्हा त्यांनी सांगितलं खांबात काय, तुम्ही प्रश्न विचारायचं चुकलाय, तो नाही कुठं तेवढं सांगा. असं म्हटल्यावर सांगायचा त्यातला मुद्दा एवढाच होता की भगवंताची व्याप्ती चराचरामध्ये तो व्याप्त असलेला परमात्मा अशी जागा त्याची नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. भागवतामध्ये तर 10 ठिकाणं सांगितली भगवंताची निश्चितीची, कुठे कुठे असतील भगवान. तसंच प्रश्न विचारल्यानंतर अनेक संतांचे प्रश्न आणि आपल्या साधकांसाठीची उत्तरं ही मोलाची असतात नाही. म्हणून त्यांच्या त्या अभंगाकडं त्यांच्या त्या गायनाकडं नीट लक्ष देऊन आपण ऐकायचं असतं काय ते शब्दाचे अर्थ असतात ते. म्हणून भगवंताचं सर्वत्र व्याप्त आहे. वर्णन केलंय एका कवीने, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी 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 रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुझा, कुठे कुठे शोधू तुझा, तुझे देवारे, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी रूपे तुझी, कोटी कोटी रूपे तुझी. एका कोट्यावधी रूपाने नटलेला हा परमात्मा अनंत कोटी, म्हणून त्याला अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं म्हटलेलं आहे. आमच्या गादीचे मालक निघाले होते त्रैलोक्यात संचार करत. नारायण 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 नारायण, नाम तुझे अति पावन, नाम तुझे अति पावन, नारायण 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 नारायण. कमलापति कमल नयन, कमलापति कमल नयन, भवतारण भवहारण, भवतारण भवहारण, नारायण 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 नारायण. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. त्रैलोक्यात संचार करत वैकुंठामध्ये आले. भगवान शेषावर पहुडलेले, लक्ष्मी पाय दाबतीये, नारद हातामध्ये हात जोडून उभे आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनै लोकिविद्यानि योगिविद्यानि पद्यं, वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदांना प्रश्न विचारला भगवंतानी, नारदा अचानक कसे आलात? ते म्हटले मी काय एका ठिकाणी असतो का, त्रैलोक्यात माझा संचार. नारद हे व्यक्तिमत्वच असं आहे की त्रैलोक्यामध्ये संचार करणारे
मनात आलं की भूलोकात जायचं, मृत्यूलोकात जायचं, देवाच्या वैकुंठामध्ये जायचं, कैलासामध्ये जायचं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचं संचार असतो नारदांचा. आमच्या चालतं बोलतं पोस्ट ऑफिस म्हटलं तरी चालेल. नारदांना प्रश्न विचारला, काय एकूण काय परिस्थिती काय सगळीकडं? ते म्हणजे देवा काय सांगू तुम्हाला, मी आता सर्वत्र संचार करून तुमच्याकडे आलोय, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा होता म्हणून आलोय मुद्दा. विचार विचार नारदा, विचार, प्रश्न विचार. देवा मला एक प्रश्न पडलाय की अनेक भक्त मला भेटले की विचारतात देवाचा पत्ता काय नेमका, देवाचा नेमका पत्ता काय असा प्रश्न विचारतात. आता तुझी तर अनंत ठिकाण आहेत, एकाच ठिकाणी तू आहेस का? सूर्याच्या ठिकाणी आहेस, चंद्राच्या ठिकाणी आहेस, वायूच्या ठिकाणी आहेस, पाण्याच्या ठिकाणी आहेस, आपो नारायण म्हणतात त्याला. अशा पद्धतीने तू सर्वत्र व्याप्त आहेस. मग नेमकं आम्हाला सुद्धा शोधायचं असलं तर यायचं कुठं? वैकुंठामध्ये? छे छे छे. भगवान सांगतायत, सांगतो. जे आपल्या आता नाथाने जे पद लिहिले त्या पदाच्या अर्थाने भगवान सांगतायत, नारदा नाहम वसामी वैकुंठे. अहो आमच्या बाबतीत पण असं घडतं आणि घडत होतं आतापर्यंत आणि आजही घडतंय. 25-30 वर्ष कीर्तन करत होतो, आता माझी झाल्यानंतर आमची चिरंजीव विवेक बुवा करतायत. सारखे संचार चालू असतात. मग आता आम्ही वाडीमध्ये असतो, नरसोबाच्या वाडीमध्ये. काही काळ आम्ही निगडीमध्ये होतो पुण्याच्या तिथं. मग काही लोक प्रश्न विचारतात, नेमके तुम्ही कुठे असता? हा प्रश्न विचारल्यावर आम्हाला प्रश्न पडतो. मग आम्ही गमतीने सांगतो, खरं सांगू का, आम्ही डीशी निगडीत आहोत. डी या शब्दाशी. कसं? कधी वाडी, कधी निगडी आणि कधी या दोन्ही ठिकाणी सापडलं नाही तर गाडी. सद्गुरुनाथ महाराज की जय. म्हणजे या 3 पैकी एक ठिकाणी निश्चित असतो. भगवान म्हणाले, नारदा नाहम वसामि वैकुंठे योगिनाम हृदयैरौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. नारदा, ज्या ठिकाणी माझे भक्त गुणगान करतात, नारदा मी असतो तेथे जेथे भक्त गाती गुण माझे, अशा ठिकाणी मी असतो. म्हणजे जिथं भजन आहे, तिथं गायन आहे, तिथं गुणगान आहे. म्हणून आमच्या नाथाने म्हणले, वाचे गाता गाता म्हटलंय. म्हणून या ठिकाणी जिथं जिथं माझं गायन चालू असतं. भगवान गीतेमध्ये सांगतायत, सततं कीर्तयन्तो मां यतयश्च दृढव्रताः नमस्यन्त्यश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. गोपाल कृष्ण भगवान की जय. नारदा, मी एके ठिकाणी नाही. जिथे भक्तांचं, म्हणजे जेव्हा अर्जुनाला सांगितलं सततम कीर्तयन्तो मां, म्हणजे आम्ही करतो 2 तास कीर्तन, ते तेवढं एका वेळेपुरतच असतं. पण खरं सांगू, सद्भक्ताचं कीर्तन सतत चालू असतं. आता हे सतत कीर्तन कसं चालू असेल याचं कारण सांगतो. आपल्याला रोजच्या नित्य ह्याच्यामध्ये संध्याकाळी आम्ही उपासना करतो, आपापली रोजची सकाळची पूजा करतो. त्यावेळी आम्ही काय नुसते मुख्याने पूजा करतो का? काहीतरी देवाचं गुणगान गातच असतो. संध्याकाळी आम्ही, म्हणून आपल्याकडे असं म्हटलंय, स्वतःपुरती केलेली उपासना, स्वतः केलेली ही व्यष्टी, स्वतःपुरती व्यक्तिगत उपासना. समष्टी म्हणजे सगळ्या परिवारांनी, म्हणजे आता रोज संध्याकाळी 7 वाजता आपण उपासनेला जमतात. त्यावेळी एकटे असता का? परिवारातली सगळी मंडळी आपल्या बरोबर असतात. रोज संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी सुरुवात झाली की 1 तासभर चाललेली उपासना, ते भगवंताचं गुणगान आणि गायन आहे. भगवान तिथं थांबलेले असतात. आमचे अक्कलकोटचे गजानन महाराज या बाबतीत एक गोष्ट सांगायची की अक्कलकोटला कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाच्या निमित्तानं रात्री 9ची वेळ ठरलेली होती आणि काही श्रोते जमले नाही, काही जमले नाही कोणी, फक्त तबला पेटी आणि बुवा उभे, म्हणजे आम्ही उभे हजर होतो. आतनं निरोप आला, कीर्तन का चालू होत नाहीये? मग काही कोणीतरी सांगितलं अजून लोक आलेली नाहीये. तर कीर्तन सगळं झालं
आम्ही कीर्तन जरा उशिरा सुरू झालं. नंतर कीर्तन संपल्यावर महाराजांना भेटायला नमस्काराला गेलो तेव्हा महाराज काय म्हणाले, बुवा कीर्तन तर छान झालं, पण आम्हाला एक तुम्हाला गोष्ट मुद्दाम सांगायची आहे. ज्यावेळी तुम्ही कीर्तनाची वेळ ठरवता त्यावेळी ते अधिष्ठान त्या ठिकाणी हजर असतं तुमचं कीर्तन ऐकण्यासाठी. तेव्हा एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याला जीवनामध्ये आपल्या वेळेचा मेळ बसवता आला नाही त्याचा जीवनामध्ये खेळ होतो. नम्रपणे नमस्कार केला. सांगायचा त्यातला विषय एवढाच आहे की सतत कीर्तन गायचंय, भगवंताचं कीर्तन गायचंय. अहो भगवंताच्या या आपल्या घेई वाचे मी सांगितलं मगाशी तसं वाचे गाता दत्त 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 कवी गुणातीत हा विषय आपला चाललेलाच आहे. पण या दत्तनामाची महती काय आहे? दत्तनामाला धाक पडे कळी काळा, कळी काळाने देखील भय वाटतं या दत्तनामाचं, असंही दत्तनाम आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये म्हणजे तिसऱ्या चरणामध्ये नाथ म्हणाले, दत्तनामे वाजे तारी, दत्तनामे वाजे तारी, दत्तनामे वाजे तारी, महादोषांची होते होळी, महादोषांची होते होळी, दत्तनामे वाजे तारी, दत्तनामे वाजे तारी, दत्तनामे वाजे तारी, वाजे तारी, वाजे तारी. सद्गुरुनाथ महाराज की जय. दत्तनामे वाजे टाळी, महादोषांची होते होळी. आता या ठिकाणी प्रश्न आहे, दोष महादोष म्हणजे नेमकं काय? मानवी जीवनामध्ये सतत घडतात ते दोष महादोष. तसं मंडळ आणि महामंडळ, तसं दोष आणि महादोष. हे दोष म्हणजे न कळत घडतात ते दोष आणि जाणून बुजून आपल्याकडनं होतात ते महादोष. मग या सगळ्या महादोषांची भस्म करण्याचं सामर्थ्य एका नामामध्ये. पण ते कसं? दत्त नामे वाजे टाळी. टाळी वाजली पाहिजे. बरेच वेळा आम्ही कीर्तन आता कित्येक वर्ष करतो, लोकांना सांगतच असतो, टाळ्या वाजवा, नाम घ्या, टाळ्या वाजवा, नाम घ्या. काही बसलेल्या गर्दीमधल्या लोकांना असं वाटतं की बुवाला काही दिसत नाही, पण काही लोक असे बसल्या जागी आपल्या मांडीवरच ठेका देत असतात एका हाताने. काही मंडळी पुढे बसलेल्या माणसाच्या पाठीवर ठेका देत असतात. अशा पद्धतीनं त्यांना टाळी वाजवा म्हणून सांगितलंय, पण त्याला ताल देत ठेका देण्याचं काम ते करतात. त्या झिम्मा खेळण्यासारखं खेळायचं नाहीये. टाळी म्हणजे या हाताने या हातावर जी टाळी वाजवली जाते, तो जो नाद निर्माण होतो ते नाद ब्रह्म आहे. त्या नाद ब्रह्मामध्ये घेतलेलं नाम भगवंताला अतिशय आवडतं. कीर्तनामध्ये हे सतत कीर्तन का? तर कीर्तनामध्ये सतत गायन आहे, सतत वादन आहे, सतत गाणं आहे आणि टाळी आहे. या टाळीचं एक वर्षन सांगताना सांगितलं जातं. कशी टाळी वाजवायची वर्णन केलंय. टाळी टाळी वाजवा तीच टाळी, अशी टाळी वाजवा ज्या टाळीची नवावी कुटाळी. टाळी अशी वाजवायची की त्या टाळीची कुटाळी होता कामा नये. म्हणून या हाताने दिगंबरा दिगंबरा असं म्हणत असताना टाळी जेव्हा वाजते तेव्हा त्या टाळीचा जो आवाज असतो आणि समूहामधनं जेव्हा टाळ्यांचा आवाज येतो तेव्हा निर्माण होणारं जे वातावरण आहे ते आनंददायक असतं, आल्हाददायक असतं आणि माणसाला बसल्या जागी एक साधना ज्याची होते, नाम साधना त्या ठिकाणी.
त्या नाद ब्रह्माचा मोठा आनंद आहे. म्हणून टाळी वाजवायची. म्हणून भगवंतानी एकनाथ महाराजांनी नाथ भागवतामध्ये एक वर्णन केलंय. नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये असं सांगतात, माझी या कीर्तनाचे वेळी जो वाजवी असे वाजवी तसे टाळी नाम गरजोनी वाजवी टाळी. मी भगवान तयाची धुळी पाय धुळी माथा घेऊनी नाचत असे. एक लक्षात ठेवा, संध्याकाळी तुम्ही दत्तबाबांनी ताल देऊन म्हणता, उपासना करत असताना दिगंबराचं भजन करता, हे सगळं चालू असताना दत्त महाराज दारात उभे असतात, तिष्ठत उभे असतात. देवाने काय सांगितलं, मगाशी सांगितलं, तत्र तिष्ठामी नारद. जेथे गायन असतं तिथं मी तिष्ठत उभा राहतो. एरवी आम्हाला असं वाटतं देव येतोय का नाही, पण आपल्याला दिसत नाही याचं कारण तो बाहेर उभा असतो. आणि ज्यावेळी गायन करून म्हणजे भजन कीर्तन करून जेव्हा मंडळी बाहेर निघून जातात, तेव्हा भगवान ती भक्तांच्या चरणाची धूळ आपल्या मस्तकाला लावून नाचत असतात. श्रोते हो, काय अधिकार आहे वक्त्याच्या पेक्षा श्रोत्याचा अधिकार केवढा आहे. म्हणून श्रोते वक्ता तो वक्ता नव्हे श्रोत्या वीण असं म्हटलंय. आता सध्याच्या या वर्तमान काळामध्ये नाईलाजाने असेल त्या संख्येमध्ये कीर्तन करावं लागतं, पण तुम्ही सगळे शेकड्यांनी हजारांनी माणसं आहात असं गृहीत धरूनच मी कीर्तन करतोय. त्याचं कारण जे ते आपापल्या घरात आहेत त्यांनी त्याला सांगत 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 हजाराची संख्या किंवा बघता होऊन जाते. सांगायचा त्यातला एक विषय एवढाच आहे की अशा तऱ्हेनं ज्या वेळी आपण भगवंताचं गुणगान गातो त्यावेळी ते गुणगान ऐकायसाठी भगवान दारामध्ये तिष्ठत उभे असतात आणि त्यांना तो आनंद होतो, परमानंद होतो. माझं भक्त गुणगान करतोय, गातोय. म्हणून दत्त नामे वाजे टाळी महादोषांची होते होळी. होळी हा शब्द भस्म या अर्थाने म्हणजे होळीशिवाय भस्म होत नाही. त्यामुळं आपल्या ज्या दोषांचं भस्म व्हावं असं वाटत असेल तर टाळी वाजवून जेव्हा आम्ही भजन करू तेव्हा त्याचा आनंद एक वेगळा असतो. आता भजनामध्ये काही वेळा झांज टाळ वगैरे घ्यावी लागते, ती ताल ठेक्यासाठी असते. पण खरी जी टाळी आहे या हाताने त्या हातावर वाजवण्याची, त्याचा जो नाद ब्रह्म आहे त्या नाद ब्रह्मामध्ये भगवान रमून जातात आणि त्यांना आनंद प्राप्त होतो. असं हे भगवंताचं गुणगान आहे. दत्त नामे वाजे टाळी महादोषांची होते होळी. म्हणून वाचे वाचे गाता दत्त 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 करी गुणातीत. गुणातीत अवस्था प्राप्त करून देतात. याचं कारण असं, हा जीव विषयामध्ये अडकलेला असतो. त्या विषयामध्ये अडकलेल्या जीवाला त्या विषयातून बाहेर काढण्याचं काम मुखाने गायलेलं नाम आहे. त्या नामाच्या एका स्पंदनामधून ते होत असतं. माणसाच्या मनामध्ये विचार त्यावेळेला दुसरे कुठले येत नाहीत, काहीतरी चांगलं घडावं असेच विचार येतात. हळूहळू त्या सद्भक्ताची भजन करताना कीर्तन करताना एक आनंदाची उकळी फुटते, आनंद प्राप्त होतो. आणि त्याचा एक परिणाम म्हणून त्याला जीवनामध्ये तो गुणातीत म्हणजे भगवान त्रिगुणातीत आहे, पण ते आपल्या भक्ताला मात्र जे नाम घेणारे आहे त्यांना मात्र गुणातीत अवस्था प्राप्त करून देतात. हे सामर्थ्य एका दत्त नामामध्ये आहे. हे त्या नामामध्ये आहे कारण ते नाम गायलं जातं, म्हटलं जातं आणि आनंदाने टाळी वाजून ते गायलं जातं. म्हणून आपल्याला मूळ पदामध्ये या ठिकाणी नाथ मौली यापेक्षा वेगळं काही सांगत नाहीये. तेच सांगताय, दत्त नामे वाजे टाळी दत्त नामे वाजे टाळी वाजे गाता दत्त दत्त वाजे गाता दत्त दत्त वाजे गाता दत्त 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 करी गुणातीत दत्त करी गुणातीत वाजे गाता दत्त दत्त वाजे गाता दत्त दत्त वाजे गाता दत्त दत्त.
दत्तनामाचा सोहळा दत्तनामाचा सोहळा नाथ पडे कळी काळा नाथ पडे कळी काळा वाटे गाता दत्त दत्त वाटे गाता दत्त दत्त वाटे गाता एका जनार्दनी दत्त एका जनार्दनी दत्त दत्त तेथे करुणित दत्त तेथे करुणित वाटे गाता दत्त दत्त वाटे गाता दत्त दत्त वाटे गाता दत्त दत्त विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद भ्रम
दुःख जीव सुख दुःख जीव भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम भेदाभेद थोडं नामस्मरण करूया. आपण ज्या ठिकाणी बसलेली मंडळी आहात त्या ठिकाणी सर्वांनी टाळी वाजवून नाम घ्यायचंय आणि नामस्मरण करायचंय. दिगंबरा दिगंबरा एक श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुण पाय दोन्ही तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पूर्वरंगामध्ये मी कीर्तन याविषयी थोडं बोललो होतो. सततम कीर्तयंतो माम या संदर्भामध्ये हे असं आयुष्यभर ज्यांनी कीर्तन केलं आणि जगले अशा एका कीर्तनाचार्यांची कथा या निमित्तानं आज आपल्याला पुढे ठेवायची आहे. त्या निमित्तानं त्यांचं या पितृपदवड्यात एक स्मरण पण होईल हा त्यामागचा एक उद्देश आहे. हरी कीर्तनी रंगली वृत्ती यांची मृदू नम्र भाषा असे गोड त्यांची
स्वकाया नमस्कार त्या कीर्तनाचार्य वर्या कीर्तनाचार्य महाराज की जय. योगायोगाने उद्या संकष्टी चतुर्थी आहे, पण आजच्या या कीर्तनाच्या माध्यमातून गणपती उपासना आणि दत्त उपासना या दोघांचा स्पर्श या कथेच्या माध्यमातून होणार आहे. सांगलीला संस्थानिक हरबडजी पटवर्धन यांची उपासना गणपतीची गणेशाची उपासना. कायम पायी गणपती पुण्याला जायचं, समुद्र काठावरती आपलं नित्यकर्म करायचं, गणेशाचं पूजन करायचं, गणेशाचं अर्चन करायचं आणि परत यायचं सांगलीला. असं कित्येक वर्ष चाललं होतं. साधना पण किती कठोर होती. दुर्वांचा रस पिऊनी सोपं नाही. उपासाला आम्ही काय काय पदार्थ घेतो त्यापेक्षा यांची खडतर तपश्चर्या. दुर्वांचा रस पिऊनी हरबडजी साधना करत होते. आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः हा अखंड जप आणि नाम त्याच्या मुखात असायचा. सांपत्तिक दृष्ट्या संपन्न होते, पण अध्यात्म मार्गामध्ये पण संपन्न अवस्थेला पोहोचलेले होते. त्यांची अशी कित्येक वर्ष ही वारी चाललेली. गणपतीपुळे सांगली, गणपतीपुळे सांगली. अखंड गणेश उपासनेमध्ये रमलेले हरबडजी पटवर्धन सांगली संस्थानचे मुख्य प्रधान. त्या काळी संस्थानं होती. आता आम्ही ज्या गावात राहतो नरसोबावाडी त्याच्याजवळ कुरुंदवाड हे संस्थांचं गाव होतं. कर्नाटकात जमखिंडी हे संस्थांचं गाव होतं. सांगली हे संस्थांचं गाव होतं. तासगाव हे संस्थांचं गाव होतं. अशी संस्थानाची औंध हे संस्थांचं गाव होतं. अशी महाराष्ट्रात अनेक संस्थांची गावं होती, संस्थानांची. आणि त्या काळामध्ये हे हरबडजी सतत त्या गणेशाच्या उपासनामध्ये रमलेले गणेश उपासक. त्यांनी बांधलेलं सांगलीलाही गणपती मंदिर प्रसिद्ध आहे. तासगावचं देखील गणपती मंदिर पटवर्धन सरकारांनीच बांधलेलं आहे. कुरुंदवाडला तुम्ही जर आलात तर विष्णू मंदिर सुद्धा पटवर्धन सरकारांनीच बांधलेलं आहे. सांगण्याचा यातला एक विषय असा एवढाच आहे की तुम्ही त्या मंदिरांच्याकडे जर गेलात तर मंदिरांची जी ठेवण आहे ती सगळीकडे सारखी आहे. विष्णू मंदिरात जसं मंदिराची रचना तीच गणपती मंदिर सांगली, तीच तासगाव. प्रत्येक ठिकाणी मंदिराची रचना संस्थानिकांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवून उपासना करत असताना या सर्व गोष्टी सांभाळलेल्या आहेत. अशी कित्येक वर्ष त्यांची ही साधना चाललेली. शेवटी शरीर आहे हे केव्हा ना केव्हा तरी थकायचं. एकदा गणपती पुण्याला असे गेलेले आणि गणेशाची प्रार्थना झाली आहे, हे गणराया आता देह थकलाय, आता येणं होत नाही. आणि त्या साधनेमध्ये त्यांना ग्लानी आली. त्यामध्ये प्रत्यक्ष मंगलमूर्ती त्यांच्या समोर प्रकट झाली. मंगलमूर्ती होया. हरबडजी आता तुम्ही येण्याचे कष्ट घेऊ नका. आता तुम्ही गणपती पुण्याला येण्याचे कष्ट घेऊ नका. आता तुम्ही काय करा सांगतो. तुमच्याच काठावरती मी आहे, कृष्णा काठ. तुमच्या काठावरती मी आहे, तिथे तू माझी उपासना करा. मी तिथं म्हणजे इथं असल्या इथंच असाय तसाच मी तिथं आहे, काही काळजी करण्याचं कारण नाही. हरबडजींना आनंद वाटला आणि हरबडजी पटवर्धन शोध घेत 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 सांगलीचा सगळा काठ त्यांनी पूर्ण बघितला. कुठेही गणपती सापडला नाही. मी तिथं आहे म्हणाले. म्हणून त्याच कृष्णेच्या काठावर शोध घेत 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 म्हैसाळ मार्गे तो कृष्णेचा जो काठ आहे त्या काठावरून आता ज्याला गणेशवाडी असं नाव म्हणतात, त्या गणेशवाडीच्या ठिकाणी ही गणेश मूर्ती प्राप्त झाली. मंगलमूर्ती मोरया. आता त्या काळामध्ये
ती मूर्ती मिळाल्यावर झालेला आनंद हरभटजींचा आनंदी आनंद झाला हरभटजींना आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद झाला श्री गणेशाचे दर्शन जरी होते मंगल जरी होते मंगल आनंद झाला आनंद झाला आनंद झाला आनंद झाला आनंद झाला मंगलमूर्ती मोरया. तसा आता नुकता गणेशोत्सव संपलाय त्यावेळेला प्रत्येकाच्या अंतःकरणात जो आनंद असतो त्यापेक्षा शतपटीने आनंद हरभटजीला मूर्ती सापडल्यानंतर झाला. जागा निवडली म्हणजे हे कृष्णाकाठचं हे ठिकाण आहे, इथंच मूर्ती मिळाली. आता या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी म्हणून आधी मंदिर बांधायचं काम हाती घेतलं. मंदिर बांधलं, सुंदर मंदिर बांधलं. आजही तुम्ही मी सांगतो तो पत्ता सांगेन त्या ठिकाणी गेलात की ते मंदिर तुम्हाला पाहायला मिळेल. कृष्णेच्या काठावरती ते मंदिर आहे. म्हणजे असं मंदिरापासून एक 100 पावलं पुढे गेलात की कृष्णा नदी आहे, असं ते मंदिर आहे. अशा या मंदिरामध्ये मंदिराचं बांधकाम झालं. आता मूर्तीची प्रतिष्ठापना विधीपूर्वक करायची. हरभटजीनी सांगली, इचलकरंजी, नरसोबावाडी आजूबाजूच्या पंचक्रोशीतले विद्वान ब्राह्मण पाचारण केले. त्या वास्तूची वास्तुशांत केली. मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. मंगल मूर्तीची मंदिर बांधून तयार झालं. एक लक्षात ठेवा, सध्याच्या काळामध्ये अशी मंदिरं अनेक बांधून जातात. एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी शिल्लक राहतो. मंदिर बांधणं सोपं आहे, पण त्या मंदिराची उपासना नित्य चालण्यासाठी जी व्यवस्था लागते ती आवश्यक आहे. सकाळची पूजा, दुपारची पूजा, संध्याकाळची पूजा, आरती कोण करणार? नित्य करण्यासाठी कोणी हवाय? पुजारी हवा. मंदिर बांधून त्यांनी काही दिवस आपली उपासना चालू ठेवली, पण एक मनामध्ये विचार होता की आपल्याला एक उत्तमपैकी पुजारी म्हणजे ही सेवा सांभाळणारी मंडळी कोणती हवी. पुन्हा हे गणपतीपुळ्याला आले. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळं सगळ्यांना माहितीच आहे. पर्यटनाचं मोठं क्षेत्र आहे. सध्या समुद्र काठावर रमणीय असलेलं हे ठिकाण. पुन्हा आले, मंगलमूर्तीला साष्टांग नमस्कार घातला. मंगलमूर्ती मोरया. हे गणराया, आपण सांगितल्याप्रमाणे आमच्या कृष्णेच्या काठावरती आम्हाला आपण मिळाला. आपल्याच प्रेरणेनं मंदिर बांधून पण झालं, प्राण प्रतिष्ठा झाली, सर्व काही सेवा करण्याच्या ठरवल्या. पण एक मोठी अडचण आहे की अजून आम्हाला पुजारी नाही. पुजारी पाहिजे त्या ठिकाणी, पूजा सतत सेवा करण्यासाठी. त्याच्या शोधामध्ये मी आहे. त्या हरभटजींनी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चौफेर फिरून पुजाऱ्यांचा शोध घेतला. पुजाऱ्यांचा शोध घेतला. हरभटजींनी पुजाऱ्यांचा शोध घेतला. अनेक ठिकाणी फिरले, अनेक ठिकाणी फिरले, पण त्यांना पुजाऱ्यांचा शोध कुठे लागला नाही. पण असं फिरत असताना पुन्हा मंदिरात आले खिन्न होऊन. आता हे कसं पुढे चालायचं? फार मोठ्या आनंदाने मी हे मंदिर स्थापन केलं, पण आता त्या ठिकाणी आम्हाला पूजा करायला पुजारी नाही. आता कसं काय करायचं? एवढ्यात प्रेरणा मिळाली आणि तिथून रत्नागिरी गणपतीपुळ्यापासूनच जवळ एक कोतवडं नावाचं गाव आहे. त्या कोतवड्याला एक काणे आडनावाचं कुटुंब वास्तव्य करत होतं. त्यांना कळल्यावर त्या ठिकाणी गेले. तेही गणेश भक्तच होते. पूर्ण गणपतीच्या उपासनेमध्ये रमलेले हे काणे घराण्यातले हे त्यांचे जे मूळ पुरुष आहेत, त्यांचं नाव चिमणाजी. याला बातमी कळल्यावर हरभटजी गेले. चर्चा झाली. म्हणाले, आम्ही एक मंदिर बांधलंय आमच्या गावी. त्या मंदिराचं त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, आपण याल का? सहकुटुंब या.
तुमची राहण्याची सगळी व्यवस्था मी करतो. कृष्णाती रमणीय वाणी, कृष्णाती रमणीय वाणी, गणेश वाणी असे क्षेत्र प्रौढी, असे वासते थे घरकुल छाया. नमस्कार त्या कीर्तनाचार्य वर्या सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यांनी आमच्या परिवाराचा अंदाज घेऊन विचारून ठरवतो, पण परिवारात चर्चा केली. पण त्या परिवारामध्ये चिमणाजी जे होते ते जरा गायन वादन याची आवड असलेले होते. बाकीचे बंधू पण उपासनेमधले होते, गणेशाच्या उपासनेमधले. त्यांनी चर्चा केल्यावर ठरवलं, संस्थानिक विनंती करतायत आपल्याला काय तिथं जाऊन गणेशाचीच उपासना करायची, आपल्याला काय अडचण आहे, जाऊया. म्हणून हे निघाले आणि या सर्वांनी स्थलांतर केलं. कोथवड्याहून निघाले हे कुटुंब सगळं आणि संस्थानिकांनी त्यांना आणून इथं बसवलं. आत्ता ज्याला आम्ही नरसोबाच्या वाडीपासून ते 10 किलोमीटर अंतरावरती गणेशवाडी कृष्णेच्या काठावर जे स्थान आहे त्या ठिकाणी त्यांना आणून बसवलं आणि त्यांच्या स्वाधीन इथली पूजा आणि उपचार दिला. हळपट्टीला हायसं वाटलं. यांचं कुटुंब तिथं रमलं, पण या चिमणाजी बुवांना चैन पडेना. आम्ही सगळ्यांनीच बसून इथं काय करायचं, कारण त्यांच्याजवळ गान कला होती, बोलण्याची कला होती. काहीतरी आपण कीर्तन शिकावं, कीर्तन प्रस्तुत करावं, कीर्तनामध्ये जीव रमवावा, भगवंताचं गुणगान गावं. यासाठी आपल्याला दिलेली ही भगवंतानी जी ताकद आहे त्याचा उपयोग करावा. चर्चा केली आणि त्यांना असं कळलं की इचलकरंजी या ठिकाणी सोमन शास्त्री नावाचे एक कीर्तनकार प्रख्यात आहे. शोध घेत घेत आमचे चिमणाजी परिवाराचा विचार घेऊन इचलकरंजीला आले. सोमन शास्त्रींनी सांगितलं, चिमणाजी तुम्हाला कीर्तन मी नक्की शिकवी, तुमची इच्छा प्रबळ आहे, यात वाद नाही. पण तुम्ही म्हणता मी जाऊन येऊन करीन, तर आजच्या काळामध्ये ते शक्य नाहीये. कारण त्या काळामध्ये प्रवास म्हणजे बैलगाडीतून कसं शक्य आहे मला सांगा. पण तरी सुद्धा मग एक काम करायला लागेल, तुम्हाला माझ्याकडेच राहावं लागेल. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती ज्याला म्हणतात, की गुरूंच्या घरी शिष्याने राहायचं 12 वर्ष. मग वेद पाठशाळेतले गुरुजी असो, कीर्तन क्षेत्रातले गुरुजी असो, त्यांच्याकडे 12 वर्ष कीर्तनाचे स्वाध्याय घेतल्याशिवाय ती सेवा, ती कला अवगत होत नाही. इतकं सोपं नाही, ते फार अवघड कला ही. चिमणाजींनी आपल्या घरच्या लोकांना सांगितलं, बाकीच्या बांधवांना तुम्ही मंदिर सांभाळा, या उपासनेत खंड पडून देऊ नका, मी मात्र आता इचलकरंजीला कीर्तन शिकायला जाणार. आनंदाने त्याला परवानगी मिळाली आणि हे चिमणाजी इचलकरंजीहून जायला लागले. अभ्यासाला सुरुवात झाली आणि त्यांचे गुरु जे होते सोमन शास्त्री, त्यांचा नियम असा होता, दर पौर्णिमेला ते वाडीला यायचे, नरसोबाच्या वाडीला. त्यांची दत्तभक्ती होती, वाडीच्या मनोहर पादुकांवरती त्यांचं प्रेम होतं. दर पौर्णिमा न चुकता ते करायचे. आता एकटे जात नव्हते, आता एक शिष्य पण आपला आहे चिमणाजी, त्यांना पण घेऊन यायचे. पण त्यांना या गुरुजींच्या बरोबर येण्या जाण्यामुळं या वाडीचं, नरसोबा वाडीचं प्रेम जडलं. दर पौर्णिमेला चिमणाजी बुवा सोमन शास्त्री गुरु बुवांच्या बरोबर वाडीला यायला लागले. त्यांची नमनाची पद्धत कशी होती आमच्या सोमन शास्त्रीयांची? दत्तभक्त होते. दत्त गुरु दत्तात्रेय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमन त्यांचं दत्ताच्या बरोबर असायचं. कीर्तनामध्ये शिवराज बुवांचा अभ्यास वाढत चालला. असं करता 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 गुरुजींनी त्यांना परवानगी दिली. आता तुम्ही कीर्तनासाठी बाहेर सगळे संचार केला तरी चालेल. करी देश संचार श्री कीर्तनासी, करी देश संचार श्री कीर्तनासी, परिप्रिय नरसिंह वाणी तयासी. असे वासते थे घरकुल छाया, नमस्कार द्या कीर्तनाचार्य वर्या. कीर्तनाचार्य चिमणाजी महाराज की. आता हे आपल्या परिवारात परत आले. गावोगावची त्यांना आमंत्रण यायला लागली कीर्तनासाठी. स्वाभाविक असं कीर्तन होतं. विषय मंडळी उत्तम प्रकारे होती. गायन छान होतं. तराना म्हणायचे. त्या काळाचं सांगतो मी ते. उत्तम पैकी तराना म्हणायचे. आणि अशा तऱ्हेनं गायनामध्ये पैठा असलेले ती त्या घराण्यामध्ये तराण्याची पद्धत तेव्हापासून आहे. काणी घराण्यामध्ये सांगण्याचा त्यातला विषय एवढाच आहे की अशा पद्धतीनं हे असं सतत दौऱ्यावर जाताना यांना दत्तभक्तीचं वेळ लागल्यामुळं झालं काय, आता वाडीला पार केल्याशिवाय पलीकडच्या अन्य गावात जाता येत नाही. नावीत बसायचं, दसोबावाडीला यायचं आणि मग परगावी दौऱ्यासाठी जायचं. आता त्या काळामधली परिस्थिती, बैलगाडीतून प्रवास होता. हे फार जुनं सांगतोय तुम्हाला. 50 वर्षापूर्वीचं, 50-60 वर्षापूर्वीचं, जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं कथा जी घडली. त्या कथेनंतर या तो विषय तो पुढे मांडायचाच आहे. 150 वर्षापूर्वीची ही गोष्ट सांगतोय. वाहनाची सोय नाही. तबला पेटीवाले साथीदार घरातलेच, परिवारात गाड्या नाही. बैलगाडीतून प्रवास करायचा. आज आता बदलता काळ. सध्याच्या या 21व्या शतकामध्ये म्हणजे मी 10-20 वर्ष फिरलो तेव्हा असे आतोनात आम्हाला धावपळ करायला लागली. प्रवासाची साधन नव्हती तरी खटाटोप करून आम्ही काही ना काही करून कीर्तनाच्या वेळेला पोहोचत होतो. माझ्याशी जवळ बसलेले तबलजी जे आहेत बाळासाहेब आलासकर यांनी तर 40 वर्ष ख्यातनाम कीर्तनकार दत्तदास बुवा घाग यांच्यावर साथ करून गावोगावी फिरलेले. गोव्यात, कोकणात, महाराष्ट्रात सर्वत्र. त्यांना कल्पना आहे की वाहनांची एखाद्या तिठ्यावर सोडायचं, तिथनं 4-4 किलोमीटर चालत जायचं, तबला पेटी वाद्य खांद्यावर घेऊन. आज बदलत्या काळामध्ये लोक निमंत्रण देतानाच सांगतात तुमचं एसीचं तिकीट काढू का साधं तिकीट काढू. विमानाने येता का ट्रेननी येता. हा आता बदलता काळ आहे. आणि तेव्हा साधनं कमी होती, पण आज जी साधनं आहेत ती नवीन पिढीला म्हणजे आमचे विवेक बुवा वगैरे जे आहेत त्यांना आता नवीन साधनाने प्रवास करून बरोबर त्याला एका दिवसात म्हणजे आज ठरलं की उद्या त्या 1000 किलोमीटर अंतरावरती ते पोहोचू शकतात. असे हे चिमणाजी कीर्तना दौऱ्यासाठी सारखे जायचे. त्यांनी नियम केला. व्रत म्हणतात त्याला. अवघड आहे. 80 धारा व्रत म्हणतात तसं. गणेशवाडीहून निघाले की वाडीला यायचे. वाडीला दक्षिण द्वार आहे. त्या दक्षिण द्वारात एक कीर्तन सेवा करायची. महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आणि मग दौऱ्यावर जायचं. साधारण 1 महिना 1.5 महिना दौरा करून आले, पुन्हा वाडीला यायचं, पुन्हा दक्षिण द्वारात सेवा करायची, मग गणेशवाडीला जायचं. कित्येक वर्ष हे चाललेलं. वर्षोवर्षी ही प्रघात हे अशी धारा बनत आहे. प्रत्येक वेळा जाता येता दक्षिण द्वारात सेवा. आता खूप वर्ष अशी सेवा चालू असताना एकदा देह थकला. शेवटी त्याला मर्यादा आहे. शेवटी या देहाला मर्यादा आहे. देह थकला. अशा प्रसंगामध्ये चिमणाजी बुवाने असं ठरवलं की आता थांबावं आणि गणेशवाडीतच राहावं, निवांत बसावं. पण मनामध्ये विचार सुरू झाला, ज्या दत्तप्रभूंच्या कृपेने इतकी वर्ष मी कीर्तन सेवा करतोय, त्या ठिकाणी जाऊन एक अखेरची सेवा करावी आणि मग आपण आपलं कीर्तन थांबवावं.
या कथेच्या माध्यमातून मला तुम्हाला एकच सांगायचंय, दत्तप्रभू तुम्हाला या कथेतून सांगताय कीर्तन कधी थांबत नाही. सततम कीर्तयंतो मां. ते दृढ व्रत आहे, ते सुटणार नाही, थांबणार नाही. चिमणाजी बुवानी ठरवलं, आपले साथीदार बैलगाडीत बसले, तबला पेटी वाद्य घेतली, बैलगाडीतून बदल करत नदीच्या अलीकडे आले, औरवाडी या ठिकाणी. आज मनामध्ये दुःख आहे, आज अखेरची सेवा, पुन्हा वाणीचं दर्शन होणार नाही. मन सरगरीत झालं, काय करावं कळत नाहीये. ती संत वाहणारी कृष्णा माता, तो नयन मनोहर घाट, त्या मनोहर पादुका, आता हे सगळं स्वप्नवत होणार, पुन्हा योग नाही. त्या दुःखाने ते वाडीमध्ये प्रवेश केला, कृष्णेमध्ये हातपाय धुतले, नमस्कार केला, कृष्णाबाईचं मार्जन केलं, वरती आले, हात जोडले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुजाऱ्यानं आपला विचार सांगितला, कीर्तन दक्षिण भारत करतोय नेहमीप्रमाणे. परवानगी मिळाली आणि दक्षिण भारत उभे राहिले आणि कीर्तनाला सुरुवात झाली. दत्त गुरो दत्त गुरो दत्तात्रेय, दत्त गुरो दत्त गुरो दत्तात्रेय. आदिनाथ दीनानाथ आदिनारायण श्री अत्रीनाथ दत्त जनार्दन एकनाथ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दक्षिण भारत नमन झालं, पूर्वरंगाचा विषयाची मांडणी सुरू झाली, कीर्तन सगळं सुरू झालं पूर्वरंगाचं. पण कीर्तनाला उभं राहण्याच्या आधी शिवणाजी बुवा देवाला सांगून गेले होते, आज अखेरची सेवा. सज्जन हो, हा शब्द दत्त महाराजांना मान्य नव्हता. काय घडलं, संध्याकाळची वेळ, आकाश निरभ्र होतं, कुठेही मागूस नव्हता. पण आज दत्तप्रभूंना हे मान्य नव्हतं, ते दाखवायचं होतं. कीर्तनाचं मध्यंतर झाला आणि एकदम सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि मग धो 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 पाऊस सुरू झाला. नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले आकाश. यापुढे गेले आकाश, यापुढे गेले नभमेघाने आक्रमिले, नभमेघाने आक्रमिले. दक्षिण द्वारातनं तबला पेटी घेऊन पळ काढावा लागला. ज्या पुजाऱ्यांच्या घरात थांबले होते, आता मात्र चिमणाजी अतिशय दुःखी आहे. आज मी ही अखेरची सेवा करायला आलो, दत्तप्रभूने आजपर्यंत कधी असं घडवलं नाही. आज असं का झालं, कीर्तन का पूर्ण होऊ शकत नाही. ढसा ढसा आणि त्यामध्ये त्याला ग्लानी आली. तेवढ्यात मनाने ठरवलं, आज भगवंतानी सेवा घेतली नाही, आता आजपासून मेवा खाण्याचा अधिकार संपला.
आधी सेवा मग मेवा, हे पूर्वीच्या लोकांची निष्ठा होती. आता पहिला मेवा आणि जमली तर सेवा अशी सध्या स्थिती आहे. इथं चिमणाजी बुवाने प्रतिज्ञा केली, दत्तप्रभूंनी सेवा घेतली नाही, आजपासून उपोषण. त्याचप्रमाणे ग्लानी आल्यावर दत्तप्रभूंनी विचारलं, चिमणाजी तू इथं का आलास? महाराज, अखेरची सेवा व्हावी म्हणून आलो. मी तुला प्रश्न विचारलाय, तू इथं का आलास? पुन्हा ते म्हणतात, मी अखेरची सेवा घडावी म्हणून. अखेरची सेवा हा दत्तप्रभूंना शब्द मान्य नव्हता. अरे चिमणाजी, मी तुझ्या घरी असताना तू इथं का आलास? दृष्टांतात्मक जागे झाले. त्याच वेळी एक दृष्टांत गणेशवाडीमध्ये जोशी महाराज म्हणून एक होते. देही विदेही ज्यांना म्हणतात, असे संन्यास नव्हता, ब्रह्मचारी होते. पण त्यांच्याजवळ दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभांची षडभुज मूर्ती उपासनेसाठी दिलेली होती. आपलं जे पेज आहे ना, ते श्रीपाद वल्लभ पेज आहे, श्रीपाद श्री वल्लभ पेज आहे. पण आज त्याला, त्या पेजला हे आज एक स्पर्श झालेला आहे या कथेचा. या श्रीपाद श्री वल्लभांची मूर्ती त्यांच्याकडे होती. प्रभूंनी यांना दृष्टांतून सांगितलं, मी तुझ्या घरी असताना तू इथं का? आणि त्या जोशी महाराजांना सांगितलं, उठा, तुम्हाला चिंता होती ना, उपासना झाल्यावर रोज मला प्रार्थना करत होता, माझ्या पश्चात या मूर्तीची पूजा कोण करेल? या मूर्तीची उपासना कशी चालेल? काळजी करू नका, उद्या सकाळी उठा, मूर्ती घ्या आणि गणेशवाडीमध्ये चिमणाजी महाराज कीर्तनकार म्हणून जे आहेत त्यांच्या घरी मूर्ती पोच करा. अखंड सेवा, वंश परंपरागत सेवा त्यांच्या घरी होईल, काळजी करू नका. जोशी महाराजांच्या एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात न आसू. एक आसू आनंदाचे की मूर्तीची योग्य व्यवस्था दत्तप्रभूंनी लावली म्हणून, आणि आता ही मूर्ती माझ्यापासून दुसरीकडे जाणार यामुळे आसू दुसरे दुःखाचे होते. चिमणाजी बुवा बैलगाडीत बसून आपल्या साथीदारासकट गणेशवाडीत आले आणि विचार करतायत, मी तुझ्या घरी आहे म्हणजे नेमकं काय? त्याचा उलगडा अजून झालेला नव्हता. आणि मग त्यांना त्या साधनेमध्ये ग्लानी आली. त्या ग्लानीत दत्तप्रभूंनी त्यांना दर्शन घडवलं. ते कसं होतं चिमणाजींच्या शब्दात सांगतो. सुंदर रूप पाहिये डोळा, सुंदर रूप पाहिये डोळा. श्री दत्त सावळा, श्री दत्त सावळा महाराज. Thank you.
संभाजी निरंतर सुंदर रूप विपार्य देवोरा सुंदर रूप विपार्य देवोरा श्रीदत्त सावळा महाराज श्रीदत्त सावळा महाराज सुंदर रूप विपार्य देवोरा अवधूताची नूतन श्री गुरुदेव दत्त. ते स्वप्नवत दर्शन झालं आनंदाने नाचायला नाही. सकाळी जोशी महाराज उठले, विचार केला आता मूर्ती स्वाधीन करायची आहे चिमणाजीच्या. परिचय तसा होता पण हा परिचय नवीन होता. मूर्ती घेतली एका खड्यामध्ये, ती मूर्ती आपल्या डोक्यावर घेतली. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्णेवरती आले. मूर्तीसह अवभृत स्नान केलं जोशी महाराजांनी आणि ती मूर्ती डोक्यावर घेऊन चिमणाजी बुवा म्हणजे आमचे काणे महाराज चिमणाजी काणे यांच्या घराकडे यायला निघाले. यांची सकाळची पूजा झाली होती. सकाळची पूजा आटपली आणि तुळशी वृंदावनापाशी आलेले होते. तेव्हा नमस्कार केल्यावर दावरात गैबोष झाला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आवाज मोठ्यांदा, चिमणाजी चिमणाजी, अरे मी तुझं भाग्य घेऊन तुझ्या घरी आलोय, तुझं भाग्य घेऊन तुझ्या घरी आलोय. चिमणाजीने बघितलं ती षडभुज श्रीपाद वल्लभांची मूर्ती आत आली. ती मूर्ती त्या चिमणाजी बुवांच्या स्वाधीन केली आणि जयघोष केला सद्गुरुनाथ महाराज की. चिमणाजी आजपासून ही मूर्ती तुझ्या स्वाधीन करावी अशी दत्तप्रभूंची मला आज्ञा आहे, त्याप्रमाणे तुझ्या स्वाधीन केली. थोडक्यात नरसोबा वाडीचा प्रसाद चिमणाजी बुवांच्या घरी चालत आला श्रीपाद श्रीवल्लभ रूपानी आणि ती मूर्ती हातात घेतली आणि चिमणाजी बुवांच्या डोळ्यात घळ 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 पाणी आलं. प्रथम वंदिला गुरुमूर्ती राणा, प्रथम वंदिला गुरुमूर्ती राणा, भक्ताची आकाला धावगाडी गाडी, भक्ताची आकाला धावगाडी गाडी, भक्ताची आकाला धावगाडी गाडी, भक्ताची आकाला धावगाडी. डोळ्यात पाणी आलं. मूर्ती आपल्या देवघरात ठेवली. परिवाराने येऊन नमस्कार केला. सज्जन हो, आता जवळजवळ 250 वर्ष होऊन 200 वर्षाला थोडी काही वर्ष कमी असतील तेवढ्या वर्षामध्ये झालेला प्रघात सांगतो. तेवढा ती मूर्ती ताब्यात आल्यावर त्याची पूजा अर्चा तर त्या कुलामध्ये सुरू झालीच. षडपूजा श्रीपाद वल्लभांची मूर्ती. आजही आपण वाडीला कधी आलात आणि आम्हाला विचारलं तर गणेशवाडीमध्ये यांच्या घरात आजही ती मूर्ती आहे. आणि यांनी काय नियम केला, लवकरच गुरुद्वादशीचा उत्सव जवळ आला होता. गुरुद्वादशी हा श्रीपाद वल्लभांचा उत्सवाचा दिवस. गुरुद्वादशी पुण्यवेळा गुरूंची, गुरुद्वादशी पुण्यवेळा गुरूंची, कवी शाश्वती भक्त ते पूर्णसाची, ते पुण्य ते भाग्य लाभे कुलाया. नमस्कार त्या कीर्तनाचार्य वर्या, कीर्तनाचार्य चिमणाजी महाराज की जय. सज्जनो, गुरुद्वादशीचा उत्सव करायचं ठरवलं. दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवस घरामध्ये कीर्तनकार, सगळे बंधू कीर्तनकार, चिमणाजींचा पुढचा परिवार सगळे कीर्तन करणारे. त्यानंतर त्यांचे बंधू साथीदार, कुणी तबला वाजवते, कुणी पेटी वाजवते आणि त्यांच्या घरातलं ते कीर्तन. मी लहानपणी
5-7 वर्षाचा किंवा 8 वर्षाचा असताना नरसोबावाडीच्या देवाच्या कट्ट्यावर ऐकलंय, 5 बंधू मिळून कीर्तन करायचे. अहो असा रंग भरायचा, त्यामध्ये मध्यंतरात तरारा म्हणायचे. ते काय सांगू, तो थाट काय वारे वा वावारे वावा असं वाटायचं. ऐकत राहावं ऐकत राहावं. ती तराण्याची परंपरा आजही त्या काणे घराण्यामध्ये 5 पिढ्या कीर्तनाची परंपरा आहे. माझं भाग्य एवढंच आहे, त्या कीर्तनकारामध्ये त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये असलेले वर्तमान सध्या असलेले नारायण श्रीपाद काणेबुवा यांच्याकडनं थोडासा अभ्यास घेण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. उपजत त्यांना काव्यशक्ती मोठी आहे. आपण अनेक काव्य अनेक लोकांनी त्यांची ऐकलेली आहे. सांगायचा त्यातला विषय एवढाच आहे की अशा तऱ्हेनं हा गुरुद्वादशीचा उत्सव, सकाळी पूजा, रुद्राभिषेक, दुपारी कीर्तन व्हायचं, भजन व्हायचं, रात्री संगीत सेवा, पंचक्रोशीतले वेगळी म्हणणारे गाणारे लोक त्या ठिकाणी यायचे. माझ्या आठवणीत आजही आहे, आमचे एक तबलजी होते बाबूराव गुरव नावाचे. शेवटचा क्षणापर्यंत त्यांनी सेवा सोडली नाही या गुरुद्वादशीची आणि अखंड जात होते इचलकरंजीहून. अशा तऱ्हेनं ही सेवा जवळजवळ 200 वर्ष अखंड आजही चालू आहे. गुरुद्वादशीचा उत्सव चालू आहे. श्रीपाद श्री वल्लभांची पूर्ण कृपा त्या ठिकाणी आहे. अन्न पाणी या गोष्टीला, वस्त्र याला कमतरता नाही आहे. सगळे 5 पिढ्या. आत्ता हे लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा नारायणबुवा काण्यानी एक काणे म्हणून पेज काढलं होतं. त्या पेजवरती आजच्या नवीन पिढीतल्या सर्व आत्तापर्यंतच्या पिढीमधल्या लोकांनी सुद्धा कीर्तनं त्या पेजवर सादर केलेली आहे. सांगायचा यातला विषय एवढाच आहे की अशा तऱ्हेनं ही कीर्तन सेवा सततम. त्या चिमणाजी बुवांना सांगायचं होतं ते हेच दत्त महाराजाला, तुमच्या घरात कीर्तन संपणार नाहीये. तुम्ही देहाने जरी वृद्ध झाला असला तरी तुमच्या घरातलं हे कीर्तन जिवंत राहणार आहे. त्याप्रमाणे ही 200 वर्ष अखंड सेवा चालू आहे. सद्भाग्याने त्याही उत्सवामध्ये चिरंजीव विवेक बुवांनाही अनेक कीर्तन करण्याचं भाग्य मिळालं. मलाही ती सेवा करण्याचं भाग्य मिळालं. आमच्या बसलेले समोरचे बाळासाहेब हरासकर यांनी पण अनेक साथी त्या ठिकाणी केलेले आहेत. याचा सगळ्याचा गोषवाडा एवढाच आहे, नरसोबावाडीपासून 10 किलोमीटर अंतरावरती श्रीपाद श्री वल्लभांचं हे स्थान आपल्याला निश्चितपणाने पाहायला मिळेल. आता असं आहे, हे सगळं कशामुळं घडलं? सतत कीर्तन करण्याचा जो मनोदय होता, तो मनोदय त्यांचा परिवाराला परवानगी मिळाल्यामुळं प्राप्त झाला आणि त्यामुळं भगवंताचं, दत्त महाराजांचं अखंड नाम वाचे गाता दत्त दत्त हे असं दत्त नाम अखंड त्यांच्या मुखात राहिलं. प्रत्यक्ष श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्या घरी परत आले, त्यांच्या घरी स्वतः सेवेसाठी आले, सेवा घेण्यासाठी. आपण सगळे मी म्हणतो ना, उपासनेच्या माध्यमातून प्रभू आपल्या घरी येत असतात सेवा घेण्यासाठी. म्हणून आपण उपासनेला कधीही खंड पाडायचा नाही. अखंड दत्त बाबांनी आणि ही सगळी सेवा आपण करत राहायचं आणि आपल्याला दत्त प्रभूंचा प्रसाद प्राप्त करून घ्यायचा. हा प्रसाद चिमणाजी बुवांच्या घराण्यात सर्वांना प्राप्त झाला. हरी कीर्तनी रंगनी वृत्ती यांची, मृदू नम्र भाषा असे गोड त्यांची. श्री दत्त सेवी जिजवी स्वकाया, नमस्कार त्या कीर्तनाचार्य वर्या. कीर्तनाचार्य चिमणाजी महाराज की. मूळ अभंगामध्ये आम्हाला नाथ महाराज म्हणतात, अशी सतत ज्यांची कीर्तनावरती प्रेमपूर्वक भक्ती असते त्यांच्याकडे काय असतं? गेई गेई माझे माझे गेई 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 माझे माझे वाचे गाता दत्त दत्त वाचे गाता दत्त 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 शनी गुणातीत दत्त शनी गुणातीत वाचे गाता दत्त दत्त वाचे गाता दत्त दत्त वाचे गाता त्याप्रमाणे संध्याकाळी 7 वाजून 5 मिनिटांनंतर आपली नित्याची उपासना होणार आहे. सर्वांनी त्याला उपस्थित राहायचं. उद्या संध्याकाळी पुन्हा 5 ते 6:30 कीर्तन सेवा पितृ आठवड्याच्या महोत्सवाच्या निमित्तानं उद्या पण होणार आहे. आपण सर्वांनी त्या उपस्थितांनी त्याचा लाभ घ्यावा. उद्या तुम्हाला सर्वांना मी गोकुळात घेऊन जाणार आहे. आज तुम्हाला श्रीपाद श्री वल्लभांचं दर्शन घडलं, आता उद्या गोकुळातलं दर्शन घडेल. गोपाळकृष्णाचा कथाभाग, अतिशय सुरम्य असा कथाभाग उद्या आपल्याला ऐकवणार आहे. झालेली सेवा
चिमणाजी बुवांच्या तिथं श्रीपाद हे चिमणाजी देवा दत्त प्रभूंच्या चरणी अर्पण करून संतांनी जे मागणं मागितलं तेच मागायचं. हे छान देवा देवा तुझा विठ्ठल बाबा गोरा गायन आवडते जीवानी नवे केलं संपदा चिमणाजी बुवांच्या पूर्वजांनी यांच्या त्यांच्या वंशातल्या ज्यांनी केलेली आरती आरती दत्तात्रय प्रभूंची शुभाशुभं करोम्यत्र करिष्यामि तदतु त्वत्समर्पितं दत्तनामैव नामैव नामैव मम जीवनं कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा अवधूत चिंतन श्री